तर नमस्कार मित्रांनो, मी उगणेश इथे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांचं स्वागत आहे आणि मोठा ब्लॉग बनवायचा यंदा म्हणजे की आज जातोय आता खाली मळ्यामध्ये म्हणजे कुळीत पेरला तिकडे जातो आणि तिकडे मुळा टाकलेला म्हणजे मुळा टाकला थोडा थोडा तर तिथे मुळा आहे म्हणजे मुळ्याची भाजी आली तर ती काढायची आहे आणि उद्या बुधवार आहे म्हणून बुधवाराला विकायला घेऊन जाणार मम्मी. तर म्हटलं आज जाऊया जरा काढायला मदत करूया. मम्मी गेलाय खालती. तर चला असंच ब्लॉग बघत राहा कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. चला भेटू पुढं. मित्रांनो हे बघा आपली कोंबडी बघा हे बघा किती दिवसांतर बाहेर सोडल्या तर घरातच ठेवली होती म्हणजे पाठीमागे झाकून 10 पिल्लर राहिलेत नाहीतर ते शिकरा घेऊन जात आहे. आणि हे बघा आपलं गाव. तर मित्रांनो हे बघा आपलं कुळदाची शेती म्हणजेच की आपल्याकडे कुळीतच करतो आपण खाली कोकणात म्हणजे भाजीपाला. नाहीतर इकडे वरती घाटा वगैरे असं ऊस बीस इकडे आपल्याकडे ऊस बीस काय ना आपल्याकडे सगळं कुळीतच भेटेल आपल्या इकडे कोकणा साईडला. कारण का भात शेती झाल्यानंतर सर्व कुळीतच पेरतात आणि आपण पण कुळीत पेरला होता. आणि बघा ह्याच्यामध्ये मध्ये मुळा टाकला आहे आणि इकडे कंपाऊंड म्हणजे राहिलं नेट संपलं होतं तर बघूया इथे साड्या लावायचे राहिल्यात आणि पूर्ण कंपाऊंड करून घेतले. कारण का गुरं येतात आतमध्ये वासरं तर दोनदा तीनदा घुसलीच पण काय खाल्लं नाही नशीब. कारण का कुळीत खायत नाहीत जास्त एवढा म्हणजे हिरवा खायत नाहीत सुकलेला खातात आवडीनंच. आणि मित्रांनो बघा इकडे मध्ये मध्ये मूळ आहे आणि इकडे एक मळी आहे म्हणजे 2 मळ्या टाकल्या त्या मध्ये मध्ये कुळदाच्या मध्ये टाकलं तर मुळा. आणि बघा मम्मी काढते कामाला ठेवले माणूस. हा किती पगार आहे तुला सांग लवकर. हा माझ्याकडे एम्प्लॉय आहे ना. त्या शेटचं नाव काय सांग. गपरे तू काय गपरे दिमाग आहे काय बोली दिमाग रहेगा. आणि मित्रांनो आज बड्डे गर्ल आहे ती. बड्डे गर्ल म्हणजेच की आज बड्डे आहे तिचा. तर वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू बोल. आणि एवढंच पुढं काय मित्रांनो हे बघा मुळा. हे बघा फास्टर मॅन आहे बाबा सर्व कामात. शेती भारी झालंय आवडला म्हणजे मी केलेली शेती आवडली मित्रांनो. आणि बघा सकाळी जाऊन तिकडून आपण हे आणलं होतं म्हणजेच की शिरी आणले म्हणजे जे चिवे असतात बांबू तोडली त्याच्यावरचे शेंडे असतात तर ते आणलेत. ते का आणले ते दाखवतो थांबा तुम्हाला नंतर. तर मित्रांनो चला आता काढूया मुळ्या म्हणजे की भाजी मदत करूया काढायला. काय काय म्हणते मुला मुला काय मुला असा दिसत ते का मस्त. मग मी तो कोण आहे बापूस माझा. मी तो लाडका पोरगा नाही. हा लाडकी माझी लेक. काय बोलणार आता लेक लाडके समजा लेक काय मदत करत नाही कुठल्या कामात तिला. चला मित्रांनो मुळा काढायला जाऊया. लगेच येतोय कारण का कालच पाणी लावलंय त्यामुळे बघा आता शेठ लोकांनी पण कामात वाकायला लागते. कारण का कसं जास्त आपला खर्च सगळा एम्प्लॉयवरती करायला नको. कारण का आपला कामगार सर्व खर्च घेऊन जाईल. काय पैसा येणार नाही सर्व पैसे कामगाराला द्यावे लागतील. कामगार तुमची मजुरी सांगा किती आहे. काय आपला माल जायच्या आधीच आपला कामगार काय म्हणायला लागलाय बघा. काय बोलणार राव आता. या मुळा काढायला. मम्मी तुला किती वर्ष एक्सपिरियन्स आहे सांग. आता मी काय आता लग्न माझा कसला एक्सपिरियन्स तुला असणार. मला एक्सपिरियन्स आहे. अरे तू ॲग्रिकल्चरवाली आहेस ना. तू ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलास ना. मग पप्पा मला सांगत होता का मुला काय
मम्मी मग बड्डेची काय पार्टी आज? ए मम्मी माझा बर्थडे हा पार्टी तुम्ही द्यायची. आईला बड़ा हरामी हो बेटा. जाऊन दे. मित्रांनो आपण आपलं काम करूया. आता कसं झालंय माहिती आहे, अर्धा मोठा झालाय अर्धा बारीकच आहे बघा. असं मोठे मोठे असं ना, हे बघा असले एवढे एवढे मोठे काढ लागतात छोटे, आणि बारकेवाले ठेवून द्यायचं म्हणून रापून रापून काढ लागतंय शोधून शोधून. कामगार दमू नका. जमू नको ना मुला मुला काढतो. हा मुला मुला तुझा आवाज येत नाही काय बोलते? अरे मुला मुला काढते जरा. मुला मुला काय मुली पण आहे का त्याच्यात? मी काढते मुला मुला. काय म्हणते काय म्हणते काय म्हणते तिथे काय म्हणते? तर बघ काही नाही म्हणत. काही नाही म्हणत. आता आपल्याला भाजी मुळं काढलेली आहे सगळी बघा. एवढी मुळ्याची भाजी आली. आणि बघा मॅडम आपला वर्कर काम करायला लागलाय. आणि मित्रांनो हे बघा एवढी भाजी काढली. एवढी आता ही धुवायची आहे. अजून आहे बरीचशी काढायची. आणि इथं पाणी लावतोय म्हणजेच की इथे धुवायला भेटेल. काढलेली आहे तर तिकडे हे बघा हे पाणी लावायला जरा करतोय. म्हणजे इथं पाणी पण लावायचं राहिलं होतं कुळदाला. तर मित्रांनो ते पाणी लावून घेऊया. तर मित्रांनो आता काम करून झालं आहे. म्हणजेच की पाठ पडून झाला आहे पाण्याचा. तर आता मोटर चालू करायला. अपनी मोटर इधर है और पाइप का सेटिंग करके रखा है अपने. सॉरी मित्रांनो. तर पाईपची बंदोबस्त म्हणजेच की आपला पाईप लावून घेतले, पाईपलाईन करून घेतली. आणि जाऊया मराठी बोलायचं. मराठी भाई महाराष्ट्रातून मराठी बोलायचं. तर मित्रांनो हे बघा आपली विहीर आणि ही आपली मोटार आणि हे घरची. तर घरी कनेक्शन चालू असतं म्हणजे इकडचं बंद केलं की आता इकडे चालू करूया. ते बंद केलं आणि आता इकडचं मोटार चालू आहे बघा. आवाज बघा छोटे का आवाज, छोट्या मशीनचा आवाज छोटा येतो. सॉरी मित्रांनो. ते मोठ्या मशीनचा आवाज बघा. तर चला पाणी चालू केलं आहे आणि जाऊया आता पाणी बघूया. आणि मित्रांनो हे बघा याच्या मध्ये मध्ये पण लाल माठची भाजी टाकली आहे. म्हणजे की लाल माठ पेरला आहे. लाल भाजी तर ती पण काढायची आहे. म्हणजे ती निवडायची आहे पूर्ण. चला हे बघा तिथं तू बघा आपली पाणी बघा मोटरचं. तिथं एवढा फोर्स आहे ते धुत राहिलं सगळं. तिकडे सगळे वेळ एकदम धुतणार आहेत. तिथे वाहून जातील तिकडे वाहा टाकलीस तर. काय नाही वावत झाला तेवढं घेऊन जावा परत आणा. वरची सीट लावून ठेवते मी. वरची सीट लावून ठेव अशी मेरे काय कात्या. माणसांनी काय फक्त पाळा द्यायचा काय तुला घासाय नको. मुला घासाय नाही का बोललो असतो. साबणी पण आणू काय भांड्याचं कसला की अंगात आणू. असं काय कामगारांना चांगला तर मित्रांनो बघा आपला एवढा माल निघाला आहे शेतातून. त्याची किती इन्कम होईल? 1-2 लाख होईल ना महिन्यामध्ये आपले. किती रुपये एक जाईल थोडी? काय 5 लाख? हा किती 5,000? 20,000? आईला माझं गणित चुकलं. मग काय मी नियोजन लावून ठेवलं ते एवढं. म्हटलं आईला आता घेणार भेंडी दुचाकी 4 व्हीलर घेणार म्हटलं.
टू व्हीलर पण येते काय माहीत नाही. तुझं काय म्हणणं आहे की आता एवढी नाही वर्करला ते हे करायचं नाही, त्रास द्यायचा नाही. 5 वाजले. हा एवढं घेऊन टाकणार गो. मम्मी काळी दिसतेस तू व्हिडिओमध्ये, काळी दिसतेस व्हिडिओत. अहो फिल्टर लावूया, लावू पावडर लावते ती. हा गजब बेइज्जती है. थोडा जाऊन दे मित्रांनो. आपला वर्कर कसा, वर्करचा म्हणजे टाइमपास करतो, वर्करचा टाइमपास नको, वर्करचा त्रास व्हायला लागला आपला. तर मित्रांनो अजून काढायचं आहे मुळा, हे बघा एवढाच माझं बाकी आहे, आधी मध्ये राहिला आहे. तर आधी एवढाच काढून घेते, धुवून साफ करून घेते. म्हणजे बाकीचा राहिलेला आपण सकाळी पण काढू शकतो, सकाळी लवकर आल्यावर ती फाईन लावायला. तर आता एवढा काढला आहे तर एवढा करून दे साफ. हे बघा एकदम चकचकीत सर्व साफ करून झाला आहे. अजून परत रात्री अजून एक काम आहे, म्हणजे की पानं निवडायला लागतील. म्हणजे जी पिवळे पान झाले असतील ना तर ते वेगळे करायला लागतील आता ह्यातनं काढून. तर मित्रांनो रात्री तुम्हाला दाखवतो करताना काम. तर चला रात्री भेटूया डायरेक्ट. तर नमस्कार मित्रांनो, आता आलो आहे घरी. हे बघा मम्मीने सर्व आपला मुळा आणून ठेवला आहे खळ्यात. बघा अर्धा ह्याच्या खालती आहे, म्हणजेच की कपड्या खालती दिसतात ना. तर मग फ्लॅश लावूया. हे बघा अर्धा ह्याच्या खालती आहे कपड्याखाली आणि अर्धा इकडे वरती. तर आता हा निवडायला लागेल, म्हणजेच की ह्याच्यात अशी येल्लो म्हणजे की पिवळी पानं असतील आता पिकलेली, तर ती बाहेर काढून नंतर त्याच्यात जोड्या बांधायला लागतील सर्व. तर मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ इथंच थांबूया, कारण का व्हिडिओ म्हणून तर आपला ब्लॉग मोठा होईल खूप. आणि मोठे ब्लॉग अपलोड करताना खूप टाईम लागतो, कारण का आपल्या वायफाय आणि नेटवर्क कसं एकदम स्लो आहे, त्यामुळे ब्लॉग जायला वेळ लागतो. म्हणून आणि टायमिंगला ब्लॉग आपले पडत नाहीत, त्यामुळे आता आपले कमी मिनटाचेच असतील पण मोठे ब्लॉग होतील आपले आता डेली. त्यामुळे आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.